brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशा टाक्यांची कामं पूर्ण करणार म्हणून तुम्ही सांगता, एक टाकीचं काम पूर्ण करत नाही, एक टाकी सुरुवात करत नाही, काय समजायचं आम्ही याच्यावरती? आणि म्हणून ह्या अनुदान मागण्यांच्या वरती बोलत असताना मी आपल्याला स्पष्टपणाने सांगतो की शंभूराजे, आपण बसलेले आहात, आपण त्यांना सांगा की पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. तुम्ही ओसी कशाला देता? हायकोर्टाला लिहून दिलंय तुम्ही, हायकोर्टला. हायकोर्टाने जेव्हा विचारलं, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीच्या लोकांना काय पडलेली नाही, हा मिनिस्टर आमचा आहे ना, बिंदास. कोण नाही आलो, सगळे ज्युनियर ऑफिसर्स येऊन बसतात, काही चिंता नाही. काय विधानसभेला काय किंमत राहिलेली नाही. तुमच्याकडे 240 आमदार आहेत, आपण 5 वर्ष चालवणार आहात सभागृह, चाला कोण कोणाला विचारतं, अशी परिस्थिती आहे. अहो, वर लक्षवेधी चालू असली साहेब, वर लक्षवेधी चालू असली, तुम्ही मगासपासून लक्षवेधी मला लक्षवेधीचं सांगताय साहेब. अनुदान मागण्यांपेक्षा मोठं काय असतं का? आपणही आज जवळजवळ 30 वर्ष आहात इथे. अनुदान मागण्यांपेक्षा लक्षवेधी महत्वाची? तसं असेल तर सांगा आम्हाला. हे अनुदान मागण्यांवरती जर सचिव येऊन बसणार ना, आम्ही ह्याच इथे, म्हणजे खरे ह्या गॅलरीवर बोलू नये, ह्या गॅलरीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला पण नाही आहे, पण कोणीच बसलेलं दिसत नाही, कोणीच नाही. ठीक आहे, बरोबर. तेव्हा मला काही इथे तिथे जायचं नाही आहे. आपले 2 मूलभूत प्रश्न आहेत, एक पाण्याचा प्रश्न, एक इविकेचा रस्ता, एक नाही हे बरोबर तुम्ही लिहून घेताय ते 18 कोटी रुपयाचा रस्ते, 4 रस्ते. आणि पूर्ण शहराला कमी असणारा पाण्याचा तुटवडा, ह्याच्याकडे जरा गांभीर्याने आपण बघावं, एवढीच आमची विनंती आहे. बाकी काही फार अपेक्षा नाही आहेत. अहो, असं दरवर्षी सांगता तुम्ही की तुम्ही दोघं मित्र बसा आणि सोडवा. मित्राला काय वेळ नाही, त्याच्यामुळे काय आमचं भलं होत नाही. तेव्हा आपण ह्यापर्यंत खरंच गांभीर्याने घ्या. पाण्याचं खूप मोठी समस्या उभी राहील. एक दुसरा प्रश्न, ते ठाणा तो भुयारी रस्ता काढला आहे, तो भुयारी रस्ता नेमका बिल्डिंगच्या दरवाज्यात येतोय. तर आम्ही मागणी केलेली की त्याला तुम्ही घोडबंदर रस्त्यापर्यंत घेऊन जा. तर ते आता अर्धवट मागणी पूर्ण झाली आहे. जर आपण घोडबंदर रस्त्यापर्यंत हा रस्ता घेऊन गेलात तर पूर्ण मागणी पूर्ण होईल आणि लोक दुवा देतील एकनाथ शिंदे साहेबांना, आम्हाला नाही. माझा तो मतदारसंघ नाही आहे. आता बाकी खूप प्रश्न आहेत, आता या अनुदान मागण्यांच्या मध्ये ते बोलण्यात काही अर्थ नाही. पण साहेब, तुम्ही जरा वेळ घेऊन द्या ना मला. वाटल्यास दर्याला येतो, त्यांना सांगा एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसवा आणि याला दर्याला घेऊन या. तेव्हा घोडबंदरचा रस्ता झाला, आता तिथे मोनो मेट्रो सगळं आलं.